कलमनुरी शहर में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व सावता परिषद हिंगोली की ओर से कलमनुरी शहर के माली गली में 6 अप्रैल को ईद मिलन कार्यक्रम का आयोजन किया गया था। कार्यक्रम का आयोजन सावता परिषद के प्रदेश संगठक विठल गाबने की ओर से किया गया था। ईद मिलन कार्यक्रम में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जिलाध्यक्ष बीडी बांगर, बंडू पाटिल, बापूराव वानखेड़े, बाजीराव सवणकर, सुजय देशमुख, रामकिशन ठाकुर, नितीन जिंतूरकर, भगवान शिंदे, ॲडव्होकेट तातेराव देशमुख, दत्तराव जांबुतकर, मतीन इनामदार, रामजी उदगिरे, मोहम्मद इमरान, कुलदीप देसाई प्रमुख रूप से उपस्थित थे। जहां मान्यवरों ने ईद मिलन कार्यक्रम में शीरखुरमे का स्वाद लेते हुए ईद की मुबारकबाद दी। कार्यक्रम को सफल बनाने में शहर अध्यक्ष आवेश पठान, एडवोकेट तुषार पवार, हफीज मामू, अफसर भाई, यासिन कुरैशी, शोएब बागबान, शेख जावेद, शेख नजीब, सकलन रजा, सावता गाबने, बालाजी काडेकर, कार्तिक गाबने के साथ अन्य लोग उपस्थित थे। आज रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे व सावता परिषद हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने ईद मिलनचा कार्यक्रम आज माझ्या घरी ठेवला होता। त्या विनंतीला मान देऊन पक्षाचे जिल्हाध्यक्ष बीडी दादा बांगर व बाजीराव सवंडकर व बाबूराव वानखेडे, आमचे वकील साहेब, शहराध्यक्ष आवेश पठाण यांनी विनंतीला मान देऊन आज माझ्या घरी कार्यक्रमाला आले। मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो। आज दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी आमचे मित्र विठ्ठलजी गाबने सावता परिषद महाराष्ट्र प्रदेश संघटक यांच्या राहत्या घरी ईद मिलाप कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं होतं। त्यांच्या या आयोजनाच्या निमंत्रणाच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष बीडी साहेब बांगर, आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस बाबूरावजी वानखेडे साहेब, तसेच आमचे शहराचे नाजिमभाई रेजवी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असलेले सर्व शहरातील कार्यकर्ते, आमचे आवेशभाई शहर प्रमुख, तसेच शोएब बागवान व इतर आमचे सर्व कार्यकर्त्यांनी ते हजेरी लावली। तसेच विठ्ठलभाऊ गाबने यांनी हिंदू मुस्लिम एकोपाच्या या सणाला एकत्र आज दिवशी योगायोगाने श्रीरामनवमी असल्याने देखील कुछ मीठा हो जाए यासाठी सर्वांनी आपल्या इथे सर्वांनी आज रोजी आपल्या यांच्या राहत्या घरी शिरकुर्मा व चिवड्याची सर्वांना मेजवानी दिली। या मेजवानीचा सगळ्यांनी आनंद घेतला। त्याबद्दल आम्ही शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सर्व नागरिकांतर्फे विठ्ठलजी गाबने यांचा आभार मानतो। धन्यवाद।